लेट्स गो. पण नीट करा. हो. टाकून देऊ नकोस, महाग आहे भाजी. हो पाणी. कालई वनक्कम श्रीवल्ली. अरे धनुष, अरे हो 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 हो. हे बरी. हे घे, अजून एक मदतीचा हात आला. आणि माझा दुसरा हात कुठे आहे? घरी. तिला का नाही आणलंस बरोबर? सांगू, मला ना तुमची मदत हवी आहे. अरे बाबा, परत तुमचं भांडण झालं की काय? नाही नाही, तारिणीचा रुसवा किती महागात पडतो बघितलंय मी आता. आता पुन्हा तुमच्या तिसऱ्या लग्नाची कामं करण्याची माझ्यात ताकद नाही. अगं नाही ग श्रीवल्ली, मला तुमची मदत वेगळ्या गोष्टीसाठी हवी आहे. कसल्या गोष्टीसाठी? मला ना तिच्या आवडी निवडी विचारायच्या होत्या. काय रे, प्रेमविवाह केलास ना? हा. मग तिची आवडी निवडी तुला माहिती नाही? असलं कसलं प्रेम रे? असलं कसलं प्रेम. हट. गाणी ऐकायला आवडतात, पुस्तकं वाचायला आवडतात, आवडतं फुल मोगरा. खाण्यामध्ये तिला मोमोज, चायनीज हे सगळं आवडतं. पोहे आवडतात, पण पोह्यामधले शेंगदाणे आवडत नाही, पण शेंगदाण्याची चटणी आवडते. मसाला डोसामधला मसाला वेगळा द्यायला सांगते. सगळे सुपर हिरोज आवडतात, पण फेवरेट स्पायडरमॅन, कारण सगळ्यांना वाचवतो ना तो. केस मोकळे सोडायला आवडतात, अंबाळा बांधलेला आवडत नाही. झोपताना डाव्या कुशीवर झोपते, कारण उजव्या कुशीवर झोपली की तिची मान अडकते. आवडतं फळ खरबूज, टरबूज. मस्क मेलन, नॉट वॉटरमेलन. आवडती व्यक्ती श्रीवल्ली. आवडती जागा समुद्र, निसर्ग, डोंगर, दर्या. अरिजित सिंग ऐकायला आवडतो आणि बपू काळे वाचायला. ताईवर PhD केली यार तू. हाच तर प्रॉब्लेम आहे. हे अगदी बेसिक आहे. पण मी म्हणते, मुळात हा एवढा सगळा अभ्यास कशासाठी? तुम्ही असं काय करतेस? मी तुला सांगितलं होतं नाही का, 1 month anniversary. मदत करा ना. पण मी आहे ना, तुला काय मदत हवी मी सांगते. हा. हे बघ, ताईला काय आवडतं काय नाही आवडत हे तर तुला सगळं माहिती आहे. हो. पण अॅनिव्हर्सरी तुमच्या दोघांची आहे. सो नेक्स्ट टाइम. तुला आठवतंय ताई एकदा म्हणाली होती की बेबी पिंक शर्ट मध्ये तू खूप चांगला दिसतोस. सो तिला आवडेल तसं स्टायलिंग कर. ओके. तुम्ही जसं राहता त्याने ना सगळ्यांवर एक इम्प्रेशन पडतं. पण तुमची स्टायलिंग जरा जुनी झाली आहे. सॉरी. सगळे मला असं का म्हणतात? एवढे वाईट कपडे घालतो का मी? सॉरी. पण मला असं वाटतंय की तुम्ही तिला असं काहीतरी सरप्राईज देऊ शकता. अगं पण हे एक झालं, मला अजून काहीतरी सांग. म्हणजे अशी एखादी गोष्ट ज्याच्याशी तिच्या आठवणी जोडल्या गेल्या. मला एक गोष्ट माहिती. सांग ना. तारिणी जेव्हा लहान होती ना, तेव्हा वसुधाच्या सुट्टीच्या दिवशी ती तिला फिरायला घेऊन जायची. तो दिवस त्या दोघींचाच असायचा फक्त. म्हणजे मीच काय, माधव सुद्धा नको असायचा तिला तिच्या बरोबर. वसुधाच्या ड्युटीमुळे तारिणीला वेळ देता यायचा नाही ना. मग त्या दिवशी जेवढ्या सगळ्या गप्पा राहिलेल्या असतील ना, ती त्या दिवशी आपल्या आई बरोबर मारायची. नंतर वसुधा गेली आणि ते सगळे दिवस एक आठवण म्हणूनच राहिले तारिणीजवळ. आजही ते सगळे क्षण तारिणीने जपून ठेवलेत. श्रीवल्ली, आय लव्ह यू. काय कमाल आयडिया दिली आहेस तू. आता तारिणी फक्त ते क्षण आठवणार नाही, तर पुन्हा एकदा जगणार. अशी कमाल डेट प्लॅन करतो ना की तिच्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर डेट असेल ही. आता काय झालं? पण एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे मला तिला सरप्राईज द्यायचं आहे, पण तिला न सांगता बोलवू कसं? ए बडी, तू तिला फोन करून बोलवशील? मिस्टर तारिणीताईचा नवरा. तारिणीताई खोटं एका सेकंदात पकडतय हे तर तुला एकदा कळलंच असेल. मला खोटं बोलताना तर ती अशी लगेच पकडेल मला आणि पुन्हा मांजेसारखी फिसकारेल. ए, मांजर काय म्हणतोस माझ्या नातीला? आणि तुझी नात मला बोका म्हणते तेव्हा चालतं तुला? ते लाडानी लाडानी म्हणते. मला पण आवडतं. काय रे? हा? काय झालं? काही बोलायचं आहे का तुला? काय नाही. कुठे काय? मग असा का घुटमळतोयस?
नाही नाही काय? मग मनातल्या मनात नको बोलूस. नाही मनात नाही बोलत. बघा, परत तुला रात्री झोप नाही लागणार. तुला कसं माहिती झोप नाही लागणार? कारण मी तुला खूप व्यवस्थित ओळखते. थँक्यू. थँक्यू म्हणायचं होतं बॉस. थँक्यू का? बॉस तुला आठवतंय तू म्हणाली होतीस की तू माझ्या बाबांना शोधून काढशील, आमच्यातले गैरसमज दूर करशील. तू तुझे प्रॉमिस पूर्ण केले. मी तर त्यांच्यावर विश्वास पण ठेवत नव्हतो. तू मला कन्व्हिन्स केलंस. तू म्हणालीस की त्यांना एक संधी दे. तुझ्यामुळे आज मला माझी फॅमिली मिळाली बॉस. त्यासाठी थँक्यू. खरंच मी खूप लकी आहे. मला सगळ्यांना एकत्र आणणारी, सगळ्यांना जीव लावणारी पार्टनर मिळाली. एक चांगली मैत्रीण सुद्धा. थँक्यू बॉस. तू मला माझ्या आयुष्यातलं सगळ्यात स्पेशल गिफ्ट दिलंस. मग अजून एकदा थँक्यू म्हण. का? हा फोटो इथे बाबांनी लावलाय. पण या घरात. या घरात नाही, तुमच्या घरात, तुमच्या हक्काच्या घरात. हा फोटो इतके दिवस पेटीत होता म्हणून त्यांना खूप त्रास होत होता. म्हणून त्यांनी असं ठरवलं की या फोटोला आपण बाहेर व्यवस्थित ठेवलं पाहिजे. बाबांनी स्वतःच्या हाताने देवकी काकूंना त्यांचा हक्क दिलाय. आणि तुलाही. इतक्या दिवसानंतर सगळे रुसवे फुगवे, सगळे हेवे दावे संपलेत. सगळं छान होतंय. आता मनात कुठल्याही प्रकारची नाराजी ठेवू नकोस प्लीज. तू म्हणतेस ना, नाही ठेवणार. मग तुला पण माझी एक गोष्ट ऐकावी लागेल. काय? उद्याची संध्याकाळ माझ्यासाठी फ्री ठेवशील? तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. आणि आय प्रॉमिस की ही संध्याकाळ तुझ्या आयुष्यातली खूप स्पेशल असेल. प्लीज बॉस. ठीक आहे. आई, एवढं सगळं प्लॅन करतोय पण बॉसला आवडेल ना? नाही म्हणजे मला ना तिला नाराज करायचं नाहीये. हॅलो टेक्नो, ऐक ना, ते अरेंजमेंट्स करायचे थोडे ॲनिव्हर्सरीसाठी. हो माहिती आहे मला वेळ थोडा कमी आहे पण बघ ना थोडंसं कतिरीला बोलून बघ ना. हां तेवढे अरेंजमेंट्स कर. हां ठीक आहे. अरे काय? काय? काही नाही. अरे लिस्ट आहे ना कसली तरी, दाखव तरी मला. तू का बघतेस? सरप्राईज आहे ना तुझ्यासाठी. अरे पण माझी मदतच होईल ना. मग कसलं सरप्राईज? बरं ठीक आहे ठीक आहे. पण कुठे यायचंय, किती वाजता यायचंय ते तरी सांगशील की नाही? की तू एकटाच जाऊन बसणारेस? अच्छा, तू एकटाच सेलिब्रेट करणारेस का? मजा घेतेस ना? घे. पण आज तुला मी दाखवतो की मी किती हुशार येते. आणि आजचं सरप्राईज ना तू आयुष्यभर लक्षात ठेवशील. हो बर. लोकेशन पाठवतो. हा तयारी करून घे. हा. आणि तुझ्या आयुष्यातले अविस्मरणीय क्षण अनुभवण्यासाठी तयार राहा. सी यू.